नमस्कार. चला तर आपण वयवारी पाहत असताना वयवारी ट्रिकनुसार सुरुवातीला भाग 1 मध्ये 9 क्वेश्चन पाहिलेले आहेत. तर आता आपण 10 क्वेश्चन पासून चालू करूया. तुम्ही भाग 1 जर चॅनलवर नवीन असाल, तुम्ही जर भाग 1 पाहिलेलं नसाल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भाग 1 ची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर जाऊन तुम्ही भाग 1 पाहू शकता वयवारी ट्रिकनुसार. तर बघा, भाग 2 मध्ये आपण बघणार आहोत. तर काय दिलेलं आहे क्वेश्चन, काय आपल्याला थोडे टाइप चेंज केलेला आहे. आपण नीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5 दिलेले आहे आपल्याला. किती? 3:5 दिलेले आहे. व त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे? 80 वर्ष आहे. तर 5 वर्षापूर्वीचे नीताचे वय काढायला सांगितले. 5 वर्षापूर्वीचे वय काढायला सांगितले. मग कोणत्याही सूत्राचा वापर न करता आपण कशा प्रकारे काढणार आहोत? सुरुवातीला बघा, नीता गीता किती दिलेले यांचं वय? 3:5 दिलेले. तर मग आता 3 जशाच तसे घ्यायचे. ह्या दोन्हीची बेरीज किती येते? 8. आणि त्यांची आजचे वय काय सांगितलेले आहे? आजच्या वयाची बेरीज 80 सांगितलेली. मग आपण असं मांडणी करून घ्यायची. 3/8. 8 कशामुळे घेतले? हे 5 आणि 3 किती झाले? 8 झाले. गुणिले 80. आजची वयाची बेरीज 80 आहे म्हणून 8 10 80. 3 गुणिले 10 किती आला? 30 वर्ष. आजचे वय किती असेल? आजचे वय किती आहे? 30 वर्ष आहे आजचे वय. आजचे वय हे 30 वर्ष दिलेले. मग 5 वर्षापूर्वीचे, मग या 5 मायनस करायचे. 30 मधून 5 मायनस करायचे, किती आले? 25 वर्ष. 25 वर्ष हे आजचे वय 30 वर्ष काढले आपण. आणि 30 मधून 5 मायनस केले, किती आले? 25 आले. तर 5 वर्षापूर्वीचे नीताचे वय किती असेल? 25 वर्ष. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर असेल. अगदी सोप्या पद्धतीने आपण शीताचे गीताचे वयाचे गुणोत्तर दिले असता. त्यांची बेरीज 80, त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 80 आहे. तर मग एकीचं किती? 30 वर्ष वय आलं. तर दुसरीचं किती असेल? 50 वर्ष वय असेल. मग आपल्याला नीताचं काढायला सांगितलेलं आहे म्हणून आपण 30 मधून 5 मायनस किती आले? 25. 30 मधून 5 गेले, 25 आले. ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर असेल. म्हणजे नीताचं आजचं वय किती असेल? 25 वर्ष हे नीताचे वय असेल. तर क्वेश्चन चेंज करून घेऊया आपण. टाइप पण चेंज करून घेऊया. टाइप चेंज करूया. बघा, तर ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे? आई व मुली यांच्या वयाची बेरीज किती आहे? 32 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार किती? 23 वर्ष होता. तर मुली आणि आई यांचे अनुक्रमे वय किती असेल? तर हे आपल्याला काढायला सांगितले अनुक्रमे वय. तर आपण ऑप्शन नुसार हे करून बघू शकतो. तर बघा, आता याच्यामध्ये काय दिलेले? 5 + 22 किती झाले? 27 वर्ष. म्हणजे 27 वर्ष. त्यांची गुणाकार काय दिलेले? 23 वर्ष. म्हणजे आपलं हे पण आन्सर नसू शकणार आहे आपलं. तर बघा, मग काय दिलेलं नंतर? 7 वर्ष 27 वर्ष. तर किती व्हावे? तर 34 वर्ष. तर आपल्याला 23 गुणाकार किती? 23 यायला पाहिजे. वयाची आजची बेरीज किती सांगितलेली? आजची बेरीज किती सांगितलेली आहे? 32 वर्ष. म्हणजे हे आईचं आणि मुलीचं वय आहे, याच्यामधून आपण 32 वर्षे करणार आहोत. तर हे 2 वर्ष जास्त व्हायला, 34 पण नसू शकणार आहे. मग 35 आणि हे असू शकणार का? नाही. 50 व्हायले. तर ही बेरीज नसू शकणार आहे. तर मग शेवट 4 नंबरचा ऑप्शन काय आहे? 27 + 5 = 32 वर्ष. म्हणजे आपला ऑप्शन नंबर हे असू हे आपलं ऑप्शन नंबर. असं पण आन्सर काढू शकता. जर आपल्याला समजत नसलं तर आपण बघा, एक ट्रिक वापरून कशा पद्धतीने हेच आन्सर आपलं बरोबर असेल कसं शोधायचं. तर बघा, सुरुवातीला आई, मुलगी. तर आई मुलगी काय दिलेलं आहे आपल्याला? तर आपण याच्यानुसार घेऊन बघूया. बघा, 27 5 वर्ष.
5 वर्ष. तर आता 27 मधून किती 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार किती 23 वर्ष सांगितलेला आहे. मग याच्यामधून 4 मायनस करायचे. 27 मधून 4 मायनस केले असता 23 येईल. तर ह्या 5 मधून 4 मायनस करा किती येतं 1. म्हणजे ह्या दोनाचा गुणाकार किती असेल 23 वर्ष. आपल्याला म्हणजे त्यांचा गुणाकार पण सेमच आलेला आहे 23 वर्ष. म्हणून आई व मुली यांचे वय अनुक्रमे वय काय असेल 5 वर्ष व 27 वर्ष हे त्यांचं अनुक्रमे वय असेल आईचं. तर अगदी सोप्या पद्धतीने आपण सुरुवातीला कसं केलं आई व मुली यांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला 32 वर्ष दिलेली आहे. आणि 4 वर्षापूर्वी त्यांचा वयाचा गुणाकार किती होता 23 वर्ष होता. तर अनुक्रमे आई व मुलीचे वयाचे गुणोत्तर वय काढायला सांगितलेले. तर बघा आपण ऑप्शन नंबर नुसार घेतलं म्हणजे ह्या 22 + 5 केले असता हे किती झाले 27 झाले. म्हणजे त्यांची बेरीज ही पण नाहीये. मग 27 + 7 केले असता 34 झाले. म्हणजे आपण हे पण ऑप्शन नाही आपलं. नंतर 35 + 15 केले असता 50 झाले. हे पण आपलं ऑप्शन नाही. मात्र 27 + 5 केले असता 32 आले. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असेल. त्याच्यानुसार आपण आई व मुलीच्या 4 वर्षापूर्वी त्यांचा गुणाकार किती 23 होता. म्हणून 27 मधून 4 मायनस केले 23 आलं. आणि मुलीचं वय किती 5 वर्ष. 5 वर्षातून 4 वर्ष मायनस केलं असतं 1 आलं. म्हणून 23 गुणिले 1 केला बरोबर 23. म्हणजे आपलं ऑप्शन नंबर हे बरोबर आलेलं आहे. आपल्याला असं दोन्ही पद्धतीने आपण आन्सर काढू शकता. असेच आपण 2 प्रॉब्लेम पाहूया. तर बघा हे एक क्वेश्चन झाला अगदी सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करायचं हे आपण पाहिलेलं आहे. आणखी एक क्वेश्चन घेऊया आपण आता. चला तर आपण क्वेश्चन चेंज करून घ्या. क्वेश्चन नंबर 12. तर बघा आता सेम अगोदरच्या आई व मुलीच्या प्रश्नासारखाच प्रश्न आहे. तर बघा आई व मुली यांच्या वयाची बेरीज किती 37 आहे. तर 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार किती 78 वर्ष होता. तर मुली व आई यांच्या अनुक्रमे वय काढायला सांगितलेले आहे. सुरुवातीला आपण आजचे वय काढून घ्यायचे. तर बघा आता काय दिलेले आपल्याला ऑप्शन नुसार पण आपण काढू शकतो. तर बघा काय दिलेलं आहे 5 + 25 बरोबर किती झाले 30. म्हणजे हे पण नाही आपलं. कारण बेरीज किती 37 वर्ष 37 वर्ष वयाची बेरीज किती आहे त्यांची आजची 37 वर्ष. दोघीचं वय मिळून 37 वर्ष. तर मग हे यांची दोन्हीची मिळून 30 व्हायली. तर हे पण ऑप्शन नाहीये. मग 22 + 5 बरोबर 27 हे पण आपलं ऑप्शन नाहीये. तर मग 30 + 7 बरोबर हे 37 व्हायला. तर मग आता आपलं हे आन्सर हे योग्य असेल. तर आपल्या खालच्या याच्यामध्ये काय दिलेलं आहे 35 + हे 45. म्हणजे हे आपले हे कोणतेही ऑप्शन बरोबर नसतं. आपलं आन्सर काय असेल 7 वर्ष हे मुलीचं वय असेल. आणि आईचं वय किती असेल 30 वर्ष हे आईचं वय असेल. तर आपण अशा पद्धतीने देखील आन्सर सॉल्व्ह करू शकतो. तर बघा परत आपण सुरुवातीला जशा पद्धतीने काढून बघितलं होतं तर काय दिलेलं आहे आपल्याला. आता आपण हे उत्तर आपलं बरोबर आहे का नाही याच्यासाठी काय करायचं बघा. आईचं वय किती याच्यामध्ये किती आहे 30 वर्ष. 30 वर्ष मुलगीचे वय किती आहे किती आहे 7 वर्षे मुलीचे वय. तर बघा आता त्या दोन्हीची मिळून 37 बेरीज येते. तर मग 4 वर्षापूर्वी त्याचा वयाचा गुणाकार किती होता. तर त्याच्यामध्ये 4 मायनस करायचे. 4 वर्षापूर्वी याचं वय किती असेल 26 असेल. आणि त्यामधून 7 मधून 4 मायनस केले असता 3. म्हणजे 37 गुणिले 3 बरोबर 26 गुणिले 3 बरोबर 78. 26 त्रिक 78. म्हणजे आपलं जे ऑप्शन नंबर 3 हे आन्सर एकदम बरोबर असेल. कारण ह्या दोन्हीचा गुणाकार 4 वर्षापूर्वी त्यांचा दोन्हीचा गुणाकार 78 आलेला आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर किती 2 हे आपल्या या प्रश्नाचा आन्सर असेल. अनुक्रमे आई व मुलीचे वय काय असेल 7 वर्ष हे मुलीचं वय असेल आणि मुलगीचं वय असेल. आणि 30 वर्ष हे आईचं वय असेल.
म्हणून 3 नंबर ऑप्शन हे आपलं करेक्ट आन्सर असेल. आपण अशा पद्धतीने क्वेश्चन सोडवू शकतो, म्हणजे ऑप्शन नुसार वयाची बेरीज काढून आणि किंवा अशा पद्धतीने काढू शकता आपण आन्सर. दोन्ही पद्धतीने आपण आन्सर काढू शकता. 13वा क्वेश्चन बघूया आपण. तर बघा याच्यामध्ये काय सेम क्वेश्चन आहे. आई व मुली यांच्या वयाची बेरीज किती आहे? 41 वर्ष सांगितलेली आहे आपल्याला. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार हा किती असेल? 116 असेल. म्हणजे 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार किती होता? 116 वर्ष होता. तर आता अनुक्रमे त्यांची वय काढायला सांगितलेले, म्हणजे आता ते किती वर्षाचे आहेत आपल्याला काढायला सांगितलेले आहे. तर बघा आपण सेम पाहिलेले आहे, म्हणजे ह्या दोन्ही प्लस करून बघायचं बेरीज किती 41 यायला पाहिजे. तर 30 + 38 30 + 8 किती आलं? 38 वर्ष. तर हे पण नाहीये आपलं ऑप्शन. तर मग 30 + 7 37 हे पण आपलं ऑप्शन नाहीये. 32 + 7 किती किती होईल? 39 हे पण आपलं ऑप्शन नाहीये. तर बघा 8 + 33 हे आपलं ऑप्शन असेल, म्हणजे 8 आणि 33 प्लस केले असता 41 हे येईल. म्हणजे त्यांच्या आजचे वय 41 वर्ष दिलेले आहे, म्हणजे त्यांची बेरीज किती? दोन्हीची मिळून 41 आलेले आहे. तर मग आपलं उत्तर काय असेल? हे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. 33 + 8 करायचं 41 वर्ष, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 हे आन्सर असू शकेल. मग आपण आणखी खोलवर जर करून जर पाहिलं तर बघा आईचं वय घेऊ आणि मुलीचे वय घेऊ. आई आणि मुलगी किती? 33 वर्ष 8 वर्ष. नंतर बघा 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचा गुणाकार काढायला सांगितलेला आहे. तर 4 वर्षापूर्वी म्हणजे 33 मधून 4 करायचे 29 आले. 8 मधून 4 मायनस केले असता किती येईल? 4 येईल. म्हणजे 29 33 मधून 4 मायनस केले असता 29 आलं. 8 मधून 4 मायनस केले असता 4 आले. म्हणजे 29 चौक किती? 116. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 4 हे बरोबर आन्सर असेल. 29 गुणिले 4 केले असता वयाचा गुणाकार किती सांगितलेला त्यांचा? 116. म्हणजे प्रश्नामध्ये दिले असता वयाचा गुणाकार हा बरोबर आलेला आहे. वयाचे टोटली बेरीज बरोबर आलेली आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर हे 4 आन्सर असेल या प्रश्नाचं. अनुक्रमे आई व मुलीचे वय काय असेल? 33 वर्ष व 8 वर्ष हे त्यांच्या वय असेल, आजचे वय असेल त्यांच्या हे. तर आता आपण टाइप चेंज करून घेऊया. क्वेश्चन दुसऱ्या प्रकारामध्ये क्वेश्चन बघूया आता. चला तर आपण आता टाइप चेंज करून घेऊया. तर आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे? एक्स वाय आणि झेड यांच्या वयाची बेरीज किती? 80 वर्ष दिलेली आहे. तर त्यांची वय हे कसं गुणोत्तर कसं त्यांचं? 2 जसे 3 जसे 5 हे गुणोत्तरामध्ये आहे. तर त्यांच्यातील सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय, आता बघा सर्वात मोठ्या व्यक्तीची वय कशी काढायची? एक्स वाय आणि झेड. तर गुणोत्तर प्रमाण कसं आहे? 2 जसे 3 जसे 5 असं दिलेलं आहे. तर मग सर्वात मोठा व्यक्ती कोणता असेल म्हणजे याचं गुणोत्तर जास्त, तर तो घ्यायचा 5. बरोबर. यांची बेरीज किती आहे? सगळ्यांची 2 + 3 5 झाले आणि हे 5 10 झाले. आणि त्यांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला? 80. म्हणजे एक्स वाय झेड यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष दिलेली. तर बघा किती? 10 × 80. आता हे 0 0 कटला, 8 जशास तसे वरती राहिले. तर 5 गुणिले 8 किती होईल? 5 40 वर्ष. म्हणजे सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय काय असेल? किती वर्षाचा असेल तो? 40 वर्षाचा असेल. सर्वात मोठा व्यक्ती हा 40 वर्षाचा असेल. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने आपण काय केलं? एक्स वाय आणि झेड यांच्या वयाची बेरीज 80 वर्ष दिलेली आहे आपल्याला. त्यांची गुणोत्तर कशी दिले? जशास तसं एक्सचं मांडून घेतलं, वायचं मांडून घेतलं, झेडचं. सर्वात मोठा व्यक्ती कोणता असेल ज्याचं गुणोत्तर प्रमाण सर्वात जास्त असेल तो सर्वात मोठा व्यक्ती. म्हणजे 5 भागिले 10 केले गुणिले किती? बेरीज किती? 80. म्हणून काटाकाटी करून किती? हे 0 कटला, हे 0 कटला, 8 जशाच तसे वरती राहिले. 5 गुणिले 8 बरोबर 5 40. म्हणजे 40 वर्ष मोठ्या व्यक्तीचे वय काय असेल? 40 वर्ष हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल.
अगदी सोप्या पद्धतीने आपण वयवारीमध्ये ट्रिक वापरून अत्यंत सोप्या पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. तर बघा आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊया आता. चला तर आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊया. तर ह्या क्वेश्चन मध्ये काय दिलेले आहे आपल्याला, ए बी आणि सी यांच्या वयाची बेरीज किती, 75 वर्ष आहे. त्यांची वय हे कसे दिलेले गुणोत्तर प्रमाण 3 जसे 5 जसे 7 या गुणोत्तरामध्ये आहे. तर त्यांच्यातील सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय काढायला सांगितलेले आहे आपल्याला. सर्वात मोठ्या व्यक्तीचे वय काढायला सांगितलेले आहे आपल्याला. तर बघा याच्यामध्ये काय असेल आता आपल्याला बघा, ए बी आणि सी. तर गुणोत्तर जशाच तसे मांडून घ्यायचे, 3 जसे 5 जसे 7. तर बघा 3 जसे 5 जसे 7. तर आपल्याला कोणत्या सर्वात मोठ्या म्हणजे ज्याचे गुणोत्तर प्रमाण जास्त आहे तो 7. आणि याची बेरीज किती आहे, 5 + 3 + 7 किती झाले आपले 15 झाले. गुणिले त्यांची बेरीज किती आहे 75. 15 × 5 = 75. भाग कितीचा बसला 5 चा. 7 × 5 = 35. म्हणून आपला ऑप्शन नंबर किती 3 हे असेल. म्हणजे सर्वात मोठी व्यक्ती किती वर्षाची असेल, 35 वर्षाची असेल सर्वात मोठी व्यक्ती. जर याच जागी आपल्याला जर लहान व्यक्ती दिलेली असेल, सर्वात लहान व्यक्तीचे वय काढायला सांगितले असेल, तर बघा 3 / 15 गुणिले 75. 15 × 5 = 75 जशाच तसे. मग किती राहिले, 3 × 5 = 3 × 5 = 15 वर्ष. म्हणजे आपला ऑप्शन काय आला असतं, लहान व्यक्तीचं जर दिलं असतं गुणोत्तर काढायला तर आपल्याला अशा पद्धतीने आपण त्याचं 15 वर्ष काढू शकलो असतो. मोठ्या व्यक्तीचं वय दिले असतं आपण 7 भागिले, म्हणजे गुणोत्तर सर्वात जास्त आहे 7 आहे म्हणून 7 भागिले 15 गुणिले 75 त्यांची बेरीज बरोबर 35 वर्ष. ऑप्शन नंबर 3 हे आपला आन्सर असेल. जर आपल्याला अशाच पद्धतीने लहान व्यक्तीचं जर काढायला सांगितलेलं असं सर्वात लहान, तर किती केलं असतं आपण 3 भागिले 15 गुणिले 75. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे दोघांच्या, आणि तिघांच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे 75 दिलेली. म्हणून 15 × 5 = 75. भाग 5 चा बसला, 3 × 5 = 15. म्हणजे लहान व्यक्तीचे वय दिले असते तर आपलं किती आलं असतं 15. मोठ्या व्यक्तीचे 35 आलं असतं. अशा पद्धतीने आपण कसल्याही प्रकारचा क्वेश्चन दिला असता आपण अगदी सोप्या पद्धतीने कसलाही सूत्र न वापरता आपण अगदी सोप्या पद्धतीने हे वयवारी पद्धतीने प्रॉब्लेम कशा पद्धतीने सोडवायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. नंतरच अशा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब